आपल्या समोर स्क्रीनवरती दोन बातम्या आहेत. यातली पहिली बातमी आहे मार्च 2026 ची आणि दुसरी बातमी आहे 14 मे 2026 ची. या दोन्ही बातम्या जर तुम्ही बघितल्या तर या दोन्ही बातम्या एकाच वर्तमानपत्रातल्या आहेत. हे वर्तमानपत्र आहे दैनिक लोकसत्ता. पहिली बातमी जी आहे ही बातमी आहे सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांनाही खुल्या प्रवर्गात संधी, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय. दुसरी बातमी आहे स्पर्धा परीक्षेसाठी राखीव प्रवर्गाच्या सवलती घेतलेल्या खुल्या जागेवरील दावा अमान्य, मंत्रिमंडळ बैठकीचा निर्णय. या दोन्ही बातम्यावरती सध्या SC, ST, ओबीसी मधले सर्व, NT, SBC आणि EWS या सगळ्याच म्हणजे जेवढ्या काही आरक्षणाचे प्रवर्ग आहेत त्या सगळ्याच प्रवर्गामध्ये सध्या या दोन्ही बातम्यांची चर्चा सुरू आहे. पहिल्या बातमीमध्ये सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. सुप्रीम कोर्टाने डायरेक्टली असा निर्णय दिलेला आहे की जरी तुम्ही सवलत घेतलेली असली तरीही तुम्ही ओपनच्या कॅटेगरीमध्ये जाऊ शकता, खुल्या प्रवर्गामधून तुमची निवड होऊ शकते जर तुमचं मेरिट चांगलं असेल तर. दुसरी बातमी असं सांगते आहे की स्पर्धा परीक्षेसाठी जर तुम्ही राखीव प्रवर्गाच्या सवलती घेतल्या असतील तर तुम्ही मात्र राखीव प्रवर्गातच तुमची निवड होईल. तुमची निवड ओपन कॅटेगरीमध्ये म्हणजे खुल्या प्रवर्गामध्ये होऊ शकत नाही. आता एक निर्णय जो आहे हा सुप्रीम कोर्टाचा आहे आणि दुसरा निर्णय जो आहे तो महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा आहे. या दोन्ही निर्णयामध्ये प्रचंड अशा प्रकारची तफावत आहे. हे प्रकरण एकदा काय आहे आपण समजून घेऊया म्हणजे आपल्या लक्षामध्ये येईल. हे प्रकरण नेमकं असं आहे की महाराष्ट्रामध्ये जी TETची परीक्षा झालेली होती त्या परीक्षेमध्ये फॉर्म भरत असताना खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 60% गुणांची मर्यादा होती. म्हणजे त्यांनी अगोदर त्यांचे जे शैक्षणिक पात्रता आहे त्या शैक्षणिक पात्रतेमध्ये त्यांनी 60% गुणांची अट होती. तर इथे जे मागासवर्गीय उमेदवार आहेत म्हणजे SC, ST, OBC, NT, DNT किंवा EWS असतील या सगळ्या उमेदवारांना 55% अट होती. आणि हे काय होतं तर फक्त फॉर्म भरण्यासाठी तुमची असलेली जी प्रायमरी जी काय गोष्ट आहे किंवा पात्रता आहे ती पात्रता याच्यामध्ये 5% गुणांची सवलत देण्यात आलेली होती. आता काही उमेदवारांनी 55% त्यांना होते, त्या उमेदवारांनी फॉर्म भरलेले होते. काही उमेदवारांनी म्हणजे 60% गुण होते, त्या उमेदवारांनी ओपनमधून फॉर्म भरलेले होते. म्हणजे ओपनसाठी असलेली पात्रता होती. आणि ही जी पात्रता आहे दुसरी ही मागासवर्गीय उमेदवारांसाठी असलेली पात्रता होती. आता प्रश्न काय झाला की ज्या उमेदवारांनी 55% मार्काच्या आधारावरती म्हणजे सवलत घेऊन फॉर्म भरलेले होते त्या उमेदवारांना ओपनच्या उमेदवारांपेक्षा जास्त मार्क मिळाले. म्हणजे काय झालं तर आरक्षित जागेवरती त्यांनी फॉर्म भरला पण त्यांनी जी परीक्षा दिली त्या परीक्षेमध्ये त्यांना थेट ओपनच्या विद्यार्थ्यांपेक्षा जास्त मार्क पडले. परंतु त्यांची जी मेरिट लिस्ट आहे ती मेरिट लिस्ट ओपनमधून न लागता ती कॅटेगरीमधून लावली गेली. आणि कॅटेगरीमधून लावल्यानंतर त्या उमेदवाराने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा दरवाजा ठोठावला आणि त्यांनी सांगितलं की माझं मेरिट हे ओपनच्या मेरिटपेक्षा जास्त आहे, त्याच्यामुळं माझं नाव ओपनमध्ये यायला पाहिजे. पण उच्च न्यायालयाने काय केलं ते म्हणाले की तसं नाही करता येत. तुम्ही जर सवलत घेतली असेल, तुम्ही जर 55%च्या आधारावरती फॉर्म भरला असेल तर तुमची कॅटेगरी ही जी तुमची SC, ST, OBC आहे किंवा मागासवर्गीय कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीमध्येच तुमचा रिझल्ट येईल. हा निर्णय झाल्यानंतर हा जो उमेदवार आहे हा उमेदवार सुप्रीम कोर्टामध्ये गेला आणि सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने काय निर्णय दिला की सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की जी अंतिम निवड आहे ही अंतिम निवड गुणवत्तेच्या आधारावरच झाली पाहिजे. ज्या उमेदवारांनी 60%च्या मार्काच्या आधारावरती फॉर्म भरलेला होता आणि दुसऱ्या उमेदवारांनी 55% मार्काच्या आधारावरती फॉर्म भरला होता ही फक्त परीक्षेसाठीची प्रायमरी पात्रता आहे असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे. त्याच्यामुळं त्या जी परीक्षा दोघांनी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये जर समजा एखाद्या सवलत घेतलेल्या विद्यार्थ्याला जर ओपनच्या कॅटेगरीपेक्षा जास्त मार्क पडले असतील तर त्याची जी गुणवत्ता आहे ती यादी त्या ओपनच्या म्हणजे खुल्या प्रवर्गातच लागली पाहिजे असं सुप्रीम कोर्टाने म्हणणं होतं. या सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्याला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळानं केराची टोपली दाखवली. आता या म्हणण्याला काही खूप दिवस झालेले नाहीत. ज्या पहिल्या स्लाइडमध्ये आपण बघत होतो हे कधी झालेलं आहे, हे झालेलं आहे 25 मार्च 2026 रोजी हा निकाल सुप्रीम कोर्टाचा आलेला आहे. म्हणजे कधी आत्ता 25 मार्च रोजी हा निर्णय आलेला आहे. आणि सुप्रीम कोर्ट सांगते की जर अशा उमेदवाराने सवलत जरी घेतलेली असली म्हणजे त्याने जरी फॉर्म भरण्यासाठी 5% मार्काच्या त्याला सवलत देण्यात आलेली असली पण तो ज्या परीक्षेत पास झालेला आहे त्याचं मेरिट निश्चित केलं पाहिजे आणि त्या मेरिटमध्ये जर तो
ओपनच्या म्हणजे खुल्या प्रवर्गाच्या बरोबर असेल तर त्याला त्या खुल्या प्रवर्गातच संधी दिली पाहिजे. हे सुप्रीम कोर्टानं आत्ता सांगितलेलं आहे 25 मार्च 2026 रोजी. आणि कालचा म्हणजे 14 मार्च 2026चा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा निर्णय आहे की असं जर काही असेल तर त्याला आरक्षित प्रवर्गामध्येच संधी मिळेल, ओपनच्या प्रवर्गामध्ये त्याला जाता येणार नाही. आणि अशा प्रकारचा निर्णय महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. आता माझ्यासमोर असा प्रश्न आहे की या देशामध्ये सुप्रीम कोर्ट सर्वश्रेष्ठ आहे का एखादं राज्य सर्वश्रेष्ठ आहे? मी यापूर्वी देखील तुम्हाला असं म्हणालो होतो की केंद्र सरकारच्या अधिकारामध्ये किंवा सुप्रीम कोर्टाच्या अधिकारामध्ये आता राज्याची सरकार हस्तक्षेप करायला लागलेली आहेत. आणि त्याच्यामुळे भविष्यामध्ये एखादं राज्य हे कधीही केंद्र सरकारला चॅलेंज करू शकतं आणि स्वायत्ता देखील मागू शकतं. आणि तोच प्रकार तामिळनाडूमध्ये झाला. तामिळनाडू राज्याने थेट सुप्रीम कोर्टाला चॅलेंज केलं, केंद्र सरकारला चॅलेंज केलं आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला केंद्र सरकारवरती आता भरोसा नाही, आम्हाला आमचं राज्य स्वायत्त पाहिजे, ऑटोनॉमस पाहिजे. आणि त्याच दृष्टिकोनातून त्यांनी थेट केंद्र सरकारला असा पत्रव्यवहार केलेला आहे की आता तामिळनाडू राज्याला ऑटोनॉमस राज्याचा दर्जा देण्यात यावा. आता हाच प्रकार तोच आहे. एका बाजूला जर सुप्रीम कोर्ट सांगत असेल की अशा उमेदवारांना तुम्हाला खुल्या प्रवर्गामध्येच टाकावं लागेल आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ सांगते की आम्ही तसं करू शकत नाही, आम्ही तुमचा निर्णय आम्हाला मान्य नाही, असंच झालेलं आहे. त्याच्यामुळं सुप्रीम कोर्टापेक्षा देखील एखादं राज्य सर्वश्रेष्ठ झालं आहे का असा प्रश्न सध्या निर्माण होतो आहे. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाचे कुठले निर्णय हे राज्य सरकार आता मानणार आहे की नाही मानणार आहे, हा कोर्ट ऑफ कंटेम्प्ट होऊ शकतो का किंवा कोर्टाचा हा अवमान नाही का, हा देखील प्रश्न आहे. त्याच्यामुळं सुप्रीम कोर्टाच्या भूमिकेकडे सध्या लक्ष लागलेलं आहे की नेमकं सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेणार आहे या भूमिकेवरती. सुप्रीम कोर्टाला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने दिलेलं हे चॅलेंज आहे का? सुप्रीम कोर्टाला आम्ही मानणार नाही असं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचं म्हणणं आहे का? किंवा सुप्रीम कोर्टाने जे निर्णय दिलेले आहेत ते निर्णय महाराष्ट्राला लागूच होत नाहीत असा महाराष्ट्र सरकारचा दावा आहे का? असे अनेक प्रश्न आहेत आणि याच प्रश्नाचं उत्तर येणाऱ्या कालखंडामध्ये महाराष्ट्र सरकारला द्यावं लागेल आणि याच्यावरती सुप्रीम कोर्टाला देखील प्रामुख्याने लक्ष ठेवून भाष्य करावं लागेल. कारण शेवटी कुठल्याही कायदा किंवा कुठलाही अशा प्रकारचा जर आदेश आलेला असेल तर याची व्याख्या करण्याचं काम हे सुप्रीम कोर्टाचं आहे. एखादं राज्य ज्यावेळेस एखादा कायदा करतं किंवा अशा प्रकारचा निर्णय घेतं त्यावेळेस हा कायदा हा निर्णय सुप्रीम कोर्टाच्या अगेन्स्टमध्ये जातो का, हा कायदा राज्यघटनेच्या अगेन्स्टमध्ये जातो का, हा कायदा इथल्या मूलभूत अधिकाराच्या व्हायोलेशनच्या बाबतीमध्ये आहे का, या सगळ्या गोष्टींची किंवा एखाद्या राज्याने केलेला कायदा हा भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत चौकटीला धक्का लावतो का, अशा प्रकारच्या व्याख्या करण्याचे जे अधिकार आहेत हे अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे. त्याच्यामुळं सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयावरती भाष्य केलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की आम्ही जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय हा अंतिम आहे. एखाद्या उमेदवाराला त्याने जरी सवलत घेतली असली तरी त्याला खुल्या प्रवर्गामध्ये त्याला जाण्याची संधी आहे जर का त्याचं मेरिट हे पहिल्याच्या मेरिटपेक्षा म्हणजे ओपनच्या मेरिटपेक्षा जास्त असेल किंवा त्यांच्या बरोबरीचं असेल तर तो ओपनमध्ये जाईल, अन्यथा तो खुल्या प्रवर्गात राखीव प्रवर्गात राहील. पण हा जो निर्णय आहे हा निर्णय महाराष्ट्र सरकारचा हा सुप्रीम कोर्टाच्या विरोधामध्ये आहे. या निर्णयाच्या बाबतीमध्ये तुम्हाला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका. हा निर्णय SC ST OBC यांच्यावरती अन्यायकारक आहे का हे देखील सांगायला विसरू नका. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि लोकांना म्हणजे SC ST OBC प्रवर्गातील लोकांना या बाबतीमध्ये जागृत करण्यासाठी तुमच्या पद्धतीने जे प्रयत्न होतील ते प्रयत्न नक्की करा.